6/2026 ती कंप्लेंट होती आपली श्रीराम चौक ते चक्की नाका परिसरावर फुटपाथवरती जे अनधिकृतपणे ते हे लावलेले आहेत टपऱ्या वगैरे आहेत, त्यासाठी आपण एक कंप्लेंट दिली होती. ते कंप्लेंटला आज पूर्ण 1 महिना झालेला आहे. तर ते आपण 2-3 वेळा साहेबांकडे फॉलोअप घेतलेला, पण आत्तापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आपण नेक्स्ट ॲप्लिकेशन दिली होती 21ला 21 तारखेला 2026ला ती आयुक्त साहेबांना दिलेली आहे. आयुक्त साहेबांना देऊन कंप्लेंट आज आपला 1 आठवडा कंप्लीट झालेला आहे. तर आपण पाहायला आलो आहे की हे उमेश साहेबांनी आतापर्यंत आपल्या कंप्लेंटवरती ATR जे रिपोर्ट आपण मागत आहोत ते आतापर्यंत तयार केली आहे की नाही त्यांच्या स्टाफने. कारण काय आपण आतापर्यंत भरपूर उडाउडीचे उत्तर इथून घेऊन गेलो आहेत आणि फक्त आपली धावपळ चालू आहे. इथं मी उमेश सरांना एक लेटर दिला होता, त्याचा आज पूर्ण 1 महिना झाला. मी या लेटरमध्ये मी 7 दिवसात उत्तरं मागितली होती. तर मी 10 दिवसानंतर एकदा येऊन गेलो. त्याच्यानंतर सरांनी मला 4 दिवसात देतात रिपोर्ट. तर आतापर्यंत ATR रिपोर्ट रेडी केलेली आहे. आपलं नाव नाही ते मला सांगू नका. आतापर्यंत बघा ATR रिपोर्ट रेडी नाहीये. रेडी असली तर मला आता द्या ना. मी तेच मागायला इथं आलोय. कारण का काल पण आलेलो, आज काल पण मला काही दिलं नाही. हा आता रेडी करणार आहे. आणि तुमचं काय रेडी आहे का आता सध्या? मला आताच पाहिजे. सही तुमची कालपासूनच राहिलेली आहे. मला तुम्ही लिहून द्या का मला देत नाही. मी आयुक्तांना पण एक लेटर दिलेलं आहे 21/7/2026ला की यांचे कामं आता यांना चालवायला येतच नाही. हे लोक काहीच काम करत नाही. मला काय ना रिपोर्ट द्या. मला रिपोर्ट ATR रिपोर्ट पाहिजे सर. तुम्ही मला लिहून द्या ना का आतापर्यंत तिथं आहे साहेबांकडे आहे लिहिलेलं असं मला लिहून द्या. कसं प्लेन पेपरवरती तुमचे प्लेन पेपर घ्या आणि लिहा, त्याच्यावर पप्पा मारा आणि सही द्या. पुन्हा ऍप्लिकेशन सारखा लिहा. यामुळे मी काल पण आलेलो हे पण लिहा त्याच्यावर. काय फक्त धावपळ करायला लावतात लोकांना, बाकी काहीच नाही. काम तर करतच नाही. मी काय लिहून देतो तुमचं नाव तुम्ही मला हे लिहू द्या. खाली सही करताना नाव लिहिलं नाही, ते हे नाही लिहायचं. मला काय पाहिजे मी तुम्हाला बोलतोय ना ते तसं द्या ना मला. तुम्ही हे सांगा की मी 2दा-3दा इथे येऊन गेलो. आतापर्यंत मी ATR रिपोर्ट आमची रेडी झालेली आहे. पण मी काल आलेलो, तुम्ही मला दिली का नाही दिली. आज पण तुम्ही देणार. तर ते हे लिहून द्या. 2-3 दिवसापासून का तुम्ही देत नाही ATR रिपोर्ट? ते देतो ना. थोडासा याचा उल्लेख करतो तुमच्या या अर्जाचा. यांचा अहवाल तयार आहे, साहेबांच्या सहीला ठेवला आहे. साहेबांची सही झाली की तुम्हाला आज किती तारखेला तुम्ही रेडी केली ते पण लिहून द्या. हा ATR रिपोर्ट तुम्ही कधी रेडी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी दुसरं काय मागितलेलं हे पण सांगू. आपली तुम्हाला ते नोटिसा बजावले आहेत ना ते पण मागितली होती मी उमेश साहेबांना. ते पण मला द्या. ते नोटिसा कधी तुम्ही पाठवले ते पूर्ण प्रॉपर लिहून द्या मला. म्हणजे लावायसाठी काय तुम्हाला परमिशन घ्यायला लागते. तुम्हाला ओळखणार कसं तुम्ही ऑफिसर आहात. बघा आता सरांना ID पण लावायला टाइम नाही. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये हाच फरक आहे. बघा हाच फरक आहे. सॅलरी पण जास्त घ्यायची आणि कामं पण लूज करायचे, हेच फरक आहे. आता आपण हे लेटर तयार करून घेतोय. आपण हाच थेट लेटर घेऊन डायरेक्ट KDMCचा जो मुख्य कार्यालय आहे तिथं आपण जाऊ आणि तिथं आयुक्त साहेबांना हा सबमिट करू. त्याच्यानंतर आपण बघू का 2-4 दिवसात आपल्याला तिथून रिप्लाय भेटतंय का. कारण का एक जे आपण आयुक्तांना पण लेटर दिलेलं आहे ते पण 21/7/2026ला दिलेलं आहे. त्या लेटरमध्ये पण आपण मागणी केली होती की आपल्याला 7 दिवसात ATR रिपोर्ट वगैरे सर्व सबमिट व्हायला पाहिजे. आम्ही तर लेटर तुम्हाला एक 26 तारखेला दिला होता 26/6/2026ला. जर तुम्ही त्याच्यावरती कार्य केलं असता तर 7 दिवसात आम्हाला अंमलबजावणी करून आम्हाला दिला असता ATR रिपोर्ट. पण काम करायचंच नाही तर लोकांना कसा येळा बनवायचा ते प्रोसिजर इथं चालू आहे. आपण स्टॅम्प घेतात त्याच्यावरती पूर्ण लिगल प्रमाणे आपण घेऊ आणि लिगल सबमिट करू. केली ना. हा मला आता लेटर आपण वाचून घेऊ. सरांची रायटिंग आहे त्यांच्याकडनं. श्री सुमित नागेंद्र दुबे वय वर्ष 36 यांनी दिलेल्या अर्जाबाबत अहवाल तयार करण्यात आलेला असून माननीय प्रभाग क्षेत्र अधिकारी यांची स्वाक्षरीकरता ठेवण्यात आलेला आहे.
माननीय प्रभाग क्षेत्र अधिकारी एसआरच्या कामात व्यस्त असल्याने स्वाक्षरी झालेली नाही. स्वाक्षरी झाल्यानंतर त्वरित अहवाल मी संबंधित तुम्हाला तारीख लिहायला सांगितली होती. किती तारखेला ते एटीआर रिपोर्ट तयार केलेला आहे ते पण लिहा ना साहेब. तुम्ही पण बघा त्याच्यावरती मी डेट मागितलेली. डेट मला द्या ना, किती तारखेला तुम्ही एटीआर रिपोर्ट तयार केली आहे, किती तारखेला तुम्ही त्यांना नोटिसा बजावली आहे, ते तर मला लिहून द्या ना त्याच्यावर. मला काय समजणार त्या अहवालामध्ये आहे नाही, सर. त्याच्यावर अहवालामध्ये आहे सर. मी आता का मागायला आलोय, तुम्ही काल काय बोलले मला, उद्या देतो मी तुम्हाला. आज उद्या देतो बोललो नाही मी तुम्हाला. नाही ना, नाही तुम्हाला लिहून द्या ना किती तारखेला. फक्त हे द्या. साहेबांची सही राहिली. फक्त मला हे एटीआर रिपोर्ट तुम्ही किती तारखेला. मी तुम्हाला काय विचारतो साहेब, मी तुम्हाला सिंपल विचारतो. फक्त मला एटीआर रिपोर्ट तुम्ही किती तारखेला तयार केली ते डेट लिहा याच्यावरती. आपण सर्व रेकॉर्ड करून घेतोय. आता आपल्याला पूर्णपणे ते डिटेल लिहून पण देत नाही. आपण रेकॉर्ड करून आपल्याकडे एक आपला विटनेस आपण ठेवू. नाहीतर काय उद्याच्या दिवस हे काय पण बोलणार आपण, लोकांना समजायला पण पाहिजे ना काय बोलतात काय नाही बोलतात. तर आपण सर्व लाईव्ह करून टाकू आता डायरेक्ट. आता थांबवायचं नाही आपल्याला. डिजिटल मीडियावरती आपण टाकून देऊ. लोकांना पण समजायला पाहिजे काम कसं होतंय. काय लिहिलं? अहवाल दिनांक 22/7 रोजी तयार करण्यात आलेला आहे. थँक्यू. आपल्याला हे बघा, हे लेटर आपण लिहून घेतलेलं आहे साहेबांकडून. आता हे लेटर डायरेक्ट आपण थेट गोयल साहेबांकडे आता जमा करू आणि त्यांना विचारू. आता भरपूर झाला सहआयुक्त आणि ते त्यांना भेटायला. आता डायरेक्ट साहेबांनाच भेटू आणि त्यांना हे पूर्ण लेटर दाखवू क्लिअर. हे असे लिहून देतात. एटीआर रिपोर्ट काय भेटते हातात, हे असे रिपोर्ट भेटतात बघा. हे रिपोर्ट आपण आता डायरेक्ट आयुक्त साहेबांना, गोयल साहेबांना आता विचारू. डायरेक्ट थेट त्यांना विचारू की असा टाळाटोळ का चालू आहे, का काम होत नाही लोकांनी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.